दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो मी कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या पायी हो. नमो मी कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो मी कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या वेदनेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व सुखाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नवेना. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचे आश्रय आणि आमची आशा आहे. आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिया मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नासमयी पाण्याचा द्राक्षरस केला. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना आहे आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहायक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहप्रसंगी व मर्तेसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐक गरजासाठी प्रार्थना. हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव व असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या घरचा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल
तर ते दुःख प्रेमाने आणि सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान आपण प्रार्थना करूया. पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. पवित्र आत्म्याने नव्याना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. नव्याना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. मरण पावलेल्या नव्याच्या भक्तांना, मृत व्यक्तींना शांती लाभावी म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. आजच्या या नवीनाचा विशेष हेतू व येथे असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही तुला विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. आभार. आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रमेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्यक मातेचे आभार मानूया. आजाऱ्यांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या या सेवकांकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ, असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्याजवळ असो. तुमचे पालन कराव्यास तो तुमच्यामध्ये असो. तुमचे मार्गदर्शन कराव्यास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मे यांच्या नावे. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानाची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, तो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे. तुझ्या सहवासात आम्ही त्याची वाट पाहत आहोत. मोहसमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा,
येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांचे एकचित्त होऊन मरीची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आजचा पवित्र मिसाबली स्वर्गवासी फादर जेम्स डिसिल्वा स्मरणार्थ, सामुदायिक हेतूसाठी स्वर्गवासी स्टीफन मार्शल अँटॉनिस यांच्या स्मरणार्थ अर्पण करीत आहोत. आपल्या मनातील हेतू परमेश्वराच्या चरणाशी या पवित्र मिसाबलिदानात आपण मांडूया आणि प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. या नव्याच्या 7व्या दिवशी प्रेषित कार्यासाठी, सुवार्ता प्रचारासाठी आपण सदैव तत्पर असावं या विषयावरती मननचिंतन करीत आहोत. या पवित्र रस्त्याच्या उत्सवात योग्य प्रकारे सहभागी होण्यासाठी आपल्या हातून घडलेल्या सर्व अपराधाची आपण आठवण करूया आणि परमेश्वर पित्याकडे त्याबद्दल क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापाची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ नित्यजीवी परमेश्वरा, सर्व सामर्थ्याच्या आणि प्रेरणेच्या उगमा, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुझी सेवा करण्यास आम्हाला शक्ती दे. तुझ्या सेवेत आम्हाला आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वात जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने एफेसकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल, असे मी पौल गृहीत धरून चालतो. म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेष्टांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतांना कळविण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एक शरीर आणि आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत. देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्याद्वारे मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान, त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादी काळापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे, यासाठी की जो युगादी काळाचा संकल्प त्यांनी आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की तुम्हा प्रित्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हास भूषणावह आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे, तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. पहा, देव माझे तारण आहे, मी विश्वास ठेवतो, भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे. तो मला तारण झाला आहे. तेव्हा तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. प्रतिसाद. तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याच्या नामाचा जयघोष करा. राष्ट्रांमध्ये त्याची महत्कृत्ये जाहीर करा. त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. परमेश्वरापुढे गायन करा. प्रतिसाद. तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. कारण त्याच्या कृती प्रतापमय आहेत, हे साऱ्या जगभर जाहीर होवो. अहो सियोन निवासी लोक हो, जयघोष करा.
गजर करा, कारण इस्रायलाचा पवित्र प्रभू तुमच्या ठाई थोर आहे. प्रतिसाद. तुम्ही तारण कुपातून उल्हासाने पाणी काढाल. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, हे लक्षात घ्या की अमक्या गटकेत चोर येईल हे घरधनाला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास वाटणार नाही त्या गडकेस मनुष्याचा पुत्र येईल. तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभूजी, हा दाखला आपण आम्हालाच सांगता की सर्वांना? तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी सिधा सामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमिल असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हास खरेच सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरास आणि चाकरणीस मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल. तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकेल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमेल. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील. परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्य माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कुणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताई जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, इसवी सन 256 साली रोमन सम्राट वेलेरियन यांनी फार मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती लोकांची कत्तल केली. चर्चच्या संपत्तीवर आणि धनदौलतीवर त्याची नजर होती. चर्चच्या संपत्तीची देखरेख करण्यासाठी डिकन लॉरेन्स यांची नेमणूक करण्यात आली होती. त्याच ख्रिस्ताने शेवटच्या भोजनावेळी वापरण्यात आलेल्या प्यालाचा समावेश त्या संपत्तीमध्ये होता. सम्राटाने पोप महाशाला ठार केले होते आणि डिकन लॉरेन्स यांनाही बाजूला करायचे होते. सम्राटाने डिकन लॉरेन्सकडे चर्चच्या संपत्तीची मागणी केली. डिकन लॉरेन्सने यांनी काही दिवसाची मुदत सम्राटाकडून मागून घेतली. 3 दिवसानंतर डिकन लॉरेन्स यांनी चर्चचे दरवाजे सताड उघडले. हात संपूर्ण रिकामे होते. हातात ना संपत्ती
ना सोनं ना चांदी. चर्च मात्र आंधळे, लुळे, गरीब, पांगळे अशाने खचाखच भरलेले होते. डिकन लॉरेन्स सम्राटांना म्हणाला, ही आहे चर्चची खरी संपत्ती आणि धन दौलत. सम्राटाचा राग अनावर झाला. डिकन लॉरेन्स यांना देहांताची शिक्षा ठोठावण्यात आली. आगीवरती एखादी वस्तू भाजावी तसं त्यांना भाजण्यात आलं. वेदना होत असताना सुद्धा आपल्या मारेकरांना ते म्हणाले, माझी एक भाजून झालेली आहे, आता माझी दुसरी बाजू भाजा. ख्रिस्तासाठी आणि ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रचारासाठी त्याने मरण आपलेसे केलेले होते. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात सांगण्यात आलेलं आहे, तुम्हीही सिद्ध असा, तत्पर असा, सावध असा, जागृत असा, कारण तुम्हास ठाऊक नाही अशा घडकेस मनुष्याचा पुत्र येईल, असा इशारा आपल्याला देण्यात आलेला आहे. ख्रिस्ताच्या राज्याची सुवार्ता घोषविण्यासाठी, सुवार्ता प्रचारासाठी, ख्रिस्ताच्या राज्यात आपले योगदान देण्यासाठी सुवार्ता प्रचारक म्हणून सदैव तत्पर असणं किती महत्त्वाचं आहे, हे आजचं शुभवर्तमान आणि पहिलं वाचन आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सुवार्ता प्रचारासाठी तत्पर असणं म्हणजे स्वतःला रिक्त करणं. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर तो पुष्कळ पीक देतो. येशूने आपल्या कार्याद्वारे सुवार्ता प्रचार केला. येशूच्या सुवार्ता प्रचाराचं कार्य स्वतःच्या जन्मापासून तर मरणाच्या क्षणापर्यंत आणि पुनरुत्थानानंतर आतापर्यंत चालू आहे. अखिल मानवजातीसाठी येशूने स्वतःला संपूर्णतः रिक्त केलं. स्वतः प्रचार करणं म्हणजे मिठासारखं स्वतःला दुसऱ्यांच्या जीवनामध्ये विरघळविणे. स्वार्थ प्रचार करणं म्हणजे मेणबत्तीसाठी स्वतःला दुसऱ्यांसाठी तेवत ठेवणे. स्वतः प्रचार करणं म्हणजे आपल्या मुलाच्या भावी जीवनाच्या कल्याणासाठी कष्ट उपासणाऱ्या पालकासारखं अहोरात्र झटणं. स्वतः प्रचार करणं म्हणजे अग्निदिव्यातून जाणं. जे मिळतं त्याद्वारे जीवन जातं, परंतु जे आपण दुसऱ्यांना देतो त्याद्वारे जीवन घडत असतं. आपल्या सुवार्ता प्रचाराद्वारे आपल्याला इतरांना येशूला द्यायचं आहे, त्याचं जीवन घडवायचं आहे. आजच्या पहिल्या वाचनात संत पॉल आपल्याला तोच बोध करत आहे. परराष्ट्रीय येशू ख्रिस्ताच्या ठायी स्वार्थाच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एक शरीर, आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत. स्वार्थ प्रचाराद्वारे दुसऱ्यासाठी खर्ची घातलेल्या जीवनाचा गौरव या जगात आणि स्वर्गात होतो. ज्या व्यक्तीने स्वार्थ प्रचारासाठी, परमेश्वरासाठी, त्याच्या लोकांसाठी जीवाचं बलिदान दिले आहे, अशांचा विसर मानवजातीला होत नसतो. हे आपल्याला वेगवेगळ्या संतांच्या जीवनाद्वारे दिसून येते. मदर तेरेसा यांनी आपलं ऐश आरामाचं टीचिंग करिअर झुगारून देऊन मानवजातीसाठी, रंजल्या गांजल्यांसाठी कार्य करण्यासाठी, झिजण्यासाठी कलकत्त्याच्या गलीत विराजमान झाल्या. खिशामध्ये दमडी नसताना सुद्धा स्वार्थ प्रचाराद्वारे अखिल मानवजातीला येशू कोण आहे हे दाखवून दिले. आणि हेच दाखवून देण्यासाठी संत पॉल म्हणतो, मी स्वार्थेचा सेवक झालो आहे. स्वार्थ प्रचारासाठी झिजणाऱ्या अनेक महान व्यक्तीची नावे मानवजातीच्या हृदयपटलावर करून ठेवण्यात आली आहेत आणि ती कधीही पुसली जाणार नाहीत. स्वतःच्या स्वार्थीपणात कुजण्यापेक्षा स्वार्थ प्रचारासाठी झिजणं कधीही उत्तम. आज अनेक फादर्स, सिस्टर्स वर्तस्थ आणि प्रापंचिक स्वार्थेची, ख्रिस्ताच्या स्वार्थेची जगभर
पसरविण्यासाठी सदैव तत्पर आहेत. सुवार्ता प्रचार करून अनेकांचं जीवमान उंचवण्यासाठी झटत आहेत. आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न, मनोकामना बाजूला ठेवून सुवार्ता प्रचारासाठी खडतर जीवन जगत आहेत. त्यांनी विचार केला असता तर ते ऐशारामाचं जीवन जगू शकले असते. परंतु जो ख्रिस्त त्यांना भावलेला आहे, जो ख्रिस्त त्यांना कळलेला आहे, जो ख्रिस्त त्यांच्या अंतर्मनात विराजमान झालेला आहे, तो ख्रिस्त इतरांना स्वार्थ प्रचाराद्वारे देणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या नसामध्ये भिनलेलं आहे. म्हणूनच प्रत्येक पावलागणिक ख्रिस्ताचं वचन स्वतः जगून ते इतरत्र पसरवित आहेत. हे करीत असताना दुःखाला, संकटाला सामोरे जाण्यास ते सदैव तत्पर असतात. प्रत्येक श्रद्धावंतांनी आपल्या बाप्तिस्मा साक्रमेंटाद्वारे येशू ख्रिस्ताच्या स्वार्थ प्रचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याद्वारे आपण परमेश्वराचा मार्ग आणि परमेश्वराच्या वाटा नीट करायला शिकलो पाहिजे. माझ्या स्वार्थ प्रचाराचं कार्य फक्त मिशन कार्यासाठी मर्यादित नसून ते माझ्या जीवनाशी, माझ्या कुटुंबाशी, माझ्या धर्मग्रमाशी निगडीत आहेत. स्वार्थ प्रचाराच्या कार्याद्वारे ख्रिस्त माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात, माझ्या धर्मग्रमाच्या नसानसात आणि तळागाळापर्यंत पोचवण्याचा मी कधी प्रयत्न केलेला आहे का? जेथे ख्रिस्त नाही तेथे प्रेम, शांती, अकोपा, जिव्हाळ्याचे आणि परस्पर आदराचे संबंध नाहीत. जोपर्यंत माझे जीवन ख्रिस्तमय बनत नाही तोपर्यंत मी दुसऱ्यांना ख्रिस्त देऊ शकत नाही. स्वार्थ प्रचार हे ख्रिस्त सभेचे फार मोठं आणि महत्त्वाचं अंग आहे. प्रेषित संत पॉल, मदर तेरेसा, संत गोन्सालो गार्सिया, संत थॉमस, संत फ्रान्सिस झेवियर आणि अनेक संतांनी आपल्या जीवनाद्वारे आणि कार्याद्वारे, त्यागाद्वारे ख्रिस्त लोकांपर्यंत पोचवलं आहे. स्वार्थ प्रचारामुळे ख्रिस्त सभा मजबूत पायावर उभी आहे. आजही हे कार्य मिशनरी वृत्तीच्या लोकांमुळे सुरू आहे. हा ख्रिस्त सभेचा वारसा अखंडित ठेवण्यासाठी आपण स्वार्थ प्रचाराची वृत्ती धारण करूया. स्वार्थ प्रचाराचं कार्य करीत असताना आपण अधिक ख्रिस्तमय बनावे. स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगावे आणि झिजावे. म्हणून या पवित्र मिसा बलिदानात आपण प्रार्थना करूया. आमेन. बंधू आणि भगिनी म्हणून ख्रिस्तासाठी आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकाराची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू वचनानुसार ख्रिस्ताची सुवार्ता सदैव भाविकांपर्यंत पोहोचवणारी आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, पालखी कार्य करणारे सर्व धर्मगुरू व्रतस्थ, त्याचप्रमाणे देशाच्या दुर्गम भागात सुवार्ता देणारे सर्व समर्पित जन यांना प्रभूची कृपा, शक्ती व आरोग्य लाभावे म्हणून रमेदी मातेद्वारे आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान, आपल्या राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री तसेच वसई विभागाचे सर्व अधिकारी यांनी स्वीकारलेली जबाबदारी कर्तव्यदक्षतेने पार पाडावी. लोकहिताची व जनकल्याणाची कामे करण्याची सद्बुद्धी त्यांना मिळावी. तसेच सरकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सुवार्ता प्रसार करण्याची जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती भाविकाची आहे याची जाण ठेवून
सुवार्ता प्रसारासाठी नेहमी तत्पर असावे. आपल्या वागणुकीद्वारे परमेश्वराच्या राज्याची साक्ष इतरांना देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसने बाधित झालेले कॅन्सर, डायलिसिस, हृदयरोग व इतर आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण यांना प्रभूचा स्पर्श व्हावा. तसेच कोविड-19 या साथीच्या रोगावरील प्रतिबंधनात्मक लसीचा शोध लवकर लागावा. संशोधकांच्या प्रयत्नांना यश यावे. त्याद्वारे प्रभूच्या दयेचा अनुभव आपणा सर्वांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी व कौटुंबिक हेतूंसाठी आपल्या मनात प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणिवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, तुमच्या वामाचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे परमेश्वरा, आमच्या या दानामुळे तुझ्या प्रीतीचे व क्षमेचे आम्हाला वरदान दे. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारंदायक आहे. तुझ्या प्रिया पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत. हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरवगीत गातो. पुनीत
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. पूजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापसमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व त्याच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला जुमदाई भाकर व हा तारंद एक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व फादर्स यांच्यास आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो. आमेन. येशूच्या शब्दात आबा परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्यात येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणा, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकाला प्रभूची शांती देऊया.
जगाची पापे दूर करणारे परमेश्वराची गोकृपा याच्या भोजनास बोलवून चाललेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. मनुष्याचा पुत्र पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण कराव्यास आला. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्याने तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्तात द्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सगळ्यांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेच्या नविण्याची प्रार्थना. ही आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात कितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छाकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्याची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी, प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलवण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपण आपले हेतू, प्रार्थना, गरजा, विनंत्या परमेश्वराच्या चरणाशी पवित्र मरेच्या मध्यस्थीने मांडूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापासून रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तू स्पर्शी करतो. आमेन.
प्रीती माते आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.